भाजप हा महिला विरोधी आणि अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारा पक्ष असल्याचा घणाघाती आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केला आहे। वणीतील वसंत जिनिंगमध्ये आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या। भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी पक्ष आहे। भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचं काम तो करतो। गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांचा भाजप प्रचारासाठी वापर करत आहे। विधानसभा निवडणुकीतील पराभव पाहता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। येत्या निवडणुकीत या भ्रष्ट आणि अनैतिक युतीला लाडक्या भगिनी त्यांची खरी जागा उघड करतील, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केलं। महिला काँग्रेसच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। फोटो आहे, तुम्ही बघितला पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही गणपतीचा अवमान केलेला आहे। महाराष्ट्र महिला काँग्रेस तर्फे मी या सर्वाचा निषेध करते आहे, कारण आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानाला तुम्ही कुठेतरी ठेच पोचवलेली आहे। त्याचा आनंदच आहे आम्हाला। घमासान होणं म्हणजे तिकडे जेव्हा गर्दी होते, यांच्याकडे तर लोक पण नाही तिकीट मागायला, आणि आमच्याकडे ज्या अर्थी घमासान आहे म्हणजे लोकांची गर्दी ही काँग्रेसकडे वाढलेली आहे। लोकांना कळून चुकलंय की काँग्रेस पक्षच देशामध्ये जिवंत राहू शकतो, आणि म्हणूनच काँग्रेसकडे जे घनासाम तुम्हाला दिसत आहे, घनासाम जरी असेल परंतु ज्याला तिकीट मिळेल सर्वजण त्याचं काम करणार।